नमस्कार, मावळ परिसर न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत. मी सचिन मोरे. मुंबई पुणे जुन्या महामार्गालगत असलेले कामशेत शहर हे तालुक्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी कामशेत शहर आहे आणि याच ठिकाणी आता आपण भीमनगर या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. भीमनगर असेल, इंद्रायणनगर असेल, या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी पाण्याचे प्रश्न असतील, सांडपाण्याचे प्रश्न असतील, मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे. त्याचपैकी आपण भीमनगर मध्ये या ठिकाणी आपण आता ज्या ठिकाणी आलेलो आहोत हे बघितलं तर काही लोक या ठिकाणी नागरिक आहेत. या नागरिकांच्या समस्या आहेत त्या आपण काय समस्या आहेत त्या नेमक्या जाणून घेणार आहोत. काय नाव तुमचं आणि काय समस्या तुमची? मी योगेश विलास गायकवाड. आज हे माझ्या घरापाशी हे आउटलाईनीचं पाणी हे गटारातून जाते, माझ्या दारातून किडे बिडे माझ्या घरात घुसतात पाऊस पाण्याचे आले. तर हे सरपंच काय आम्ही ग्रामपंचायतीमध्ये भरपूर वेळा अर्ज दिले, विनंत्या केल्या, यांना म्हणलं आमचं काम करून द्या. ज्यांचे कामाची गरज नव्हती त्यांची कामं चांगली करून दिल्या. आमचं काम असं ठेवलं. आज 5 वर्ष आले मी आता भोगतोय. मी घरात जरी आम्ही जेवायला बसलो, माझ्या घरात लहान लहान लेकर आहेत, काय मग पोरगा 8 दिवस आले आजारी आहे, या कामाकडे कोणच लक्ष द्यायला आले. एवढीच माझी आहे ना सरपंचाला विनंती आहे की माझं गटाराचं काम आहे ना लवकरात लवकर करून द्यावं. आणि अण्णांना बी माझं एक सांगणं आहे की या सरपंचाला सांगून माझं काम करून द्यावं. कारण की इथं बघा सगळी लोक राहतात, सगळ्यांना त्रास आहे. घरात जरी नाश्ता बिष्ट्याला बसलं तरी अख्ख्या घरात किचन पर्यंत वास घुसतो. घुशी बिशी लागल्यात, अख्ख्या किचन पर्यंत घुशींनी उकारले. माझी फक्त एवढं विनंती आहे, माझं घाई तात्काळ मला काम करून द्यावं बस. हे 5 वर्ष आले भाऊ मी त्रास सहन करतो. ही पोरं बेर बारकांनी घेऊ लय वेळा निवेदन दिले, अर्ज दिले, यांनी काय माझं काय मनाव घेणं झाले. हा निवड माझ्यावर अन्याय चालू आहे असं मला वाटायला लागले. म्हणून माझं एक म्हणणं आहे की यांनी मला हे काम करून द्यावं बस. या आउटलाईनीचं पाणी जाते दारातून माझ्या, हे फक्त यांनी बंद करून द्यावं माझं बस. पाण्यातून काय काय नेमकी समस्या काय निर्माण होते, काय प्रॉब्लेम होता भाऊ? किडे डायरेक्ट किडे घरात घुसतात, बार सुपलीनी भरून आम्हाला किडे बाहेर फेकायला लागतात. घुस लागली घराला, काय करणार आम्ही? घुस इकी का बुजवलं का दुसरे का घुस बेळ पाडते, दुसरे का बुजवलं. सरपंचाला बोलून बोलून आम्ही दमलोय. सरपंच काय मानव घ्यायना. ही पण बारकांनी पोर आहे, आजूबाजूला सगळे राहणार आहे. कसं आहे मावशी वाज किती वर्षापासून त्रास आहे? 5-6 वर्ष झालेले हा त्रास चालूच आहे. ग्रामपंचायतीशी पत्र व्यवहार कधीपासून केला? आम्ही आता मेप मध्ये अर्ज दिलेले आहे, ह्याच्या आधी पण भरपूर अर्ज दिलेले आहेत. आणि आता पाऊस होता तर हे वास नव्हता येत, पण आता कंटिन्यू वास चालू आहे. दिवस आणि रात्र आम्ही दार बंद करून घरात बसतोय. हे लहान पोर घ्यायला उलट्या, रोजच्या उलट्या आहेत. जेवण सुद्धा आम्हाला जात नाही वासानी. त्या आम्ही घरात पण थांबत नाही त्या वासानी. काय म्हणतो तुम्ही कुठे राहता? मी पण इथंच राहते. मला पण त्रास आहे, माझे पण बारीक बारीक पोरं आहे. का त्या दिवशी बघा ते खड्ड्यामध्ये पडली, माझा पाय सुजलेला आहे, ते फरशे पार तुटून गेलेले. एवढीच विनंती आहे की आम्हाला काही चांगलं काम करून द्या. जागा नाही, सगळे फरशा आमची एवढीच विनंती, बाकीचं काय नाही. आम्हाला एक पाईपलाईन टाकून दिलं तर मग आम्हाला त्रास नाही होणार. म्हणजे ग्रामपंचायतीने आतापर्यंत तुम्ही पत्रव्यवहार केला असता तुम्हाला काही कसल्याही प्रकारच्या सुविधा इथं दिलेल्या नाही. मी भाड्याने राहते. मी घर मालकांना पण सांगितलं, पण आता ते वडगावला राहते, ते काही लक्ष इथं देत नाही. इथं मलाच द्यायला लागतं ना. बारीक बारीक पोरं आहे माझे पण. त्यांनी आपलं येऊन थोडस लक्ष टाकावं, पाईपलाईन एवढं बसून द्यावा. काय नाव आहे? आणि ओम पवार. माझं खाली दुकान आहे, कधी कधी तिकडे वास येतो. अच्छा. हो. कसलं दुकान आहे तुझं? माझ्या कपड्यांच्या दुकाने खाली कधी कधी वास येतो. खालपर्यंत तुम्हाला त्रास आहे? हो. तर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण या नागरिकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. आपण आता थेट आपण त्या ठिकाणी आता ज्या ठिकाणी त्यांना जो पाईपलाईनचा सांडपाण्याचा जो त्रास आहे आपण आता तो बघणार आहोत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी वैयक्तिक संडास बाथरूमची जी पाईपलाईन आहे ती वैयक्तिक पाईपलाईन ही ग्रामपंचायतीच्या आपण जर बघितलं तर त्यालाच लागून ग्रामपंचायतीची पाईपलाईन जोडली गेलेली आहे. आणि ग्रामपंचायतीची पाईपलाईन जोडली गेली असता त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते जे सांडपाणी जे आहे, घाणीचं दुर्गंधीचं जे पाणी जे आहे हे पाणी या पाईपलाईनने खालपर्यंत येत असतं. आणि कशा प्रकारे आपण जर बघितलं तर या ठिकाणी गटारी बंदिस्त अवस्थेत नाहीयेत. सर्वप्रथम मुद्दा म्हणलं तर या ठिकाणी बंदिस्त गटारे हवीत, तर ती बंदिस्त गटारे नाही. त्याच्यामुळे रोगराई जंतू या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये येत असतात. आणि या ठिकाणी छोटी छोटी लहान मुलं या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसतात. आणि इथं घरामध्ये रोगराई जंतू किडे या ठिकाणी घरामध्ये वावरत असतात. आणि अशातच रोगराई पसरण्याची शक्यता असते आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. आपण जर बघितलं तर कशा प्रकारे ही गटारांची पाईपलाईन जी आहे ही उघड्यावरती आपल्याला दिसते. बरेचसे तिथं छिद्र आणि किडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
तर आपण जर बघितलं तर कशा प्रकारे ग्रामपंचायतीचा हा जो निष्काळजीपणाचं जे कामकाज जे आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते आणि कशा प्रकारे ती पाईपलाईन इथून खाली जाताना आपल्याला थेट पाहायला मिळते. आणि आपण जर बघितलं तर ग्रामपंचायतीला वारंवार पत्रव्यवहार त्यांनी केल्यानंतर सुद्धा ग्रामपंचायतीने याच्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळते. आता या नागरिकांना कशा प्रकारे न्याय मिळेल आणि ग्रामपंचायत याच्याकडे कशा प्रकारे लक्ष देईल हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे. मावळ परिसरासाठी मी सचिन मोरे, भीमनगर, कामशेत.